नमस्कार मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत. दामिनी आता किचनमध्ये आलेली असते. सावित्री आत्याकडून सगळी भांडी जमा करते आणि सगळी भांडी भंगारात द्यायची. सावित्री आत्या म्हणते, दामिनी मॅडम का हो भंगारात का द्यायची? प्रिया सुद्धा म्हणते, दामिनी काकू भंगारात का द्यायची भांडी? ही भांडी चांगली आहे, अर्धी भांडी तर नवीनच आहे. दामिनी काकू आता ओव्हनला बघते, तो ओव्हन सुद्धा जुना झालाय, त्याला सुद्धा भंगारात द्यायचा आहे. सावित्री आत्या आणि प्रिया म्हणते, अहो नवीन आहे तो, कुठे जुना झालाय? दामिनी म्हणते, प्रिया तुला कळतंय का आपला स्टँडर्ड काय? आपल्या स्टँडर्ड नुसार वागायला हवंय आपण. किर्लोस्कर मेन्शन मध्ये राहते, किर्लोस्करांची सून आहेस, मग तसा स्टँडर्ड मेंटेन हवाय ना आपल्याला. काचेची, स्टीलची, पितळेची भांडी आहे. लोअर कास्ट फॅमिली असते ना तिथे असते, स्टँडर्ड फॅमिली मधली असली भांडी नाही वापरत. सगळी भांडी मी आता भंगारात देणार आणि सिरॅमिकची महागडी सगळी काही भांडी घेऊन येणार आहे. ही अजिबात नकोय आपल्याला जुनी भांडी. सगळी महागडी भांडी या किचन मध्ये लावणारे सगळं किचन असं जगमगायला पाहिजे बघ. किचनकडे बघितलं की हाय स्टँडर्ड लोक आहेत किंवा राहतात असं वाटलंच पाहिजे. प्रिया म्हणते, मला कळतंय दामिनी काकू हाय क्लास किचन हवाय तुम्हाला, पण कसं आहे ना, बाबांचं एकदा त्याचे चित्रांचं प्रदर्शन वगैरे तेवढं होऊ द्या. तेवढं झालं की निवांत आपण आईशी बोलूया. मग आई सांगेन आपल्याला ना भांड्यांचं काय करायचंय. आपण मनाने डिसिजन घ्यायला नको असं मला वाटतंय दामिनी काकू. प्रियाला आता दामिनी म्हणते, काय गे का विचारायचंय बहिणींना? आपण घेऊ शकत नाही का काही डिसिजन? नाही विचारायचंय त्यांना. त्या घरात मला काही करायचं असं तर वहिनींची परमिशन घ्यायला लागणार आहे का? वा, तर ऐकच प्रिया तू आता. जेवढा अधिकार वहिनींचा आहे ना या घरात, तेवढाच अधिकार माझा सुद्धा आहे. काही गरज नाहीये कोणाची परमिशन वगैरे घ्यायची. मग जरा दामिनी शांत होते आणि म्हणते, नाही नको, वहिनींना जर कळालं तर वहिनी माझं गाल लाल करतील, त्यापेक्षा नकोच. त्यापेक्षा मी एक काम करते की वहिनींचा मूड बघते आणि मीच सांगते की वहिनींना. दामिनी म्हणते, ठीक आहे, 2 दिवसांचा प्रश्न आहे ना प्रिया, 2 दिवसानंतर मी विचारेल वहिनींना, मग काय ते आपण बोलूया. वहिनी म्हणतील तसं बघू मग. प्रियाच्या लक्षात येतं दामिनी काकू आईंना घाबरलीये. आता मात्र विषय बदलते. 2 दिवसांसाठी ही भांडी मस्त आहे आणि असू दे, 2 दिवसांनी तरी काय फरक पडतोय, वापरा तुम्ही ही भांडी, मग बघूया नंतर. आणि दामिनी आता चाललेली असते. इकडे आता हॉलमध्ये प्रिया, प्रीतम, मोहन, अहिल्या, श्रीकांत सगळेच बसलेले असतात आणि छान अशी मीटिंग भरलेली असते, चर्चा सत्र चाललेलं असतं. तेवढ्यात काय दामिनी एक नवीन लुक करून आलेली असते. तिने डायरेक्ट फॅशन करून आलेली असते दामिनी. मोहन उठतात आणि घाईघाईने पळत जातात दामिनीच्या जवळ. अगं दामिनी, काय हा अवतार करून आलीये तू? ओ, अवतार काय म्हणताय याला? फॅशन असं म्हणतात. किती सुंदर ड्रेस आहे माझा आणि अवतार काय म्हणताय तुम्ही? श्रीकांत आता तोंडाला हात लावून दामिनीकडे बघून हसायला लागलेले असतात. पण म्हणतात, हॅलो, आपल्यात असलं फॅशन होत नाही, साडीच दिसते छान आणि साडीच घालायची असते. दामिनी म्हणते, अहो जरा स्टँडर्ड ओळखा ना, आपण कोण आहोत? किर्लोस्कर. किर्लोस्करांचं स्टँडर्ड काय माहित नाही का तुम्हाला? त्यानुसार वागायचं, राहायचं, कळतंय का तुम्हाला? प्रीतम दामिनी काकूकडे बघतो आणि हसत असतो. खरंच ती अवतारच करून आलेली असते. दामिनी म्हणते, श्रीमंत लोक अशीच राहतात, चला बाजूला व्हा. आणि समोर येऊन बसते अहिल्याच्या. श्रीकांतच्या समोर बसलेली असते. दामिनी, श्रीमंती आणि कपडे याचा काही संबंध आहे का कुठे? ऑलरेडी आपण श्रीमंत आहोत. अहिल्या राहते का अशी? अहिल्या कशी राहते साडी वगैरे, आणि तू काय अवतार केलाय दामिनी? अहिल्या सुद्धा दामिनीकडे बघून हसत असते. दामिनी खरंच कमालच असते. कारण म्हणतात, दामिनी, श्रीमंती ही माणसाच्या मनात हवी आहे, फॅशन करून श्रीमंती दिसत नाही ग, आणि दाखवण्याची सुद्धा गरज नसते. दामिनी म्हणते, दादासाहेब ऐका ना तुम्ही जरा, वहिनींच्या बाबतीत अजिबात काही सांगू नका. फॅशन सेन्स त्यांना अजिबात नाहीये. कसं राहायचं, काय राहायचं अजिबात कळत नाही त्या वहिनींना. काय गजरा घालायचा, एवढी ज्वेलरी घालायची, महागड्या साड्या, आणि सगळ्या घरभर फिरायचं, असं कोणी राहतं का? पण म्हणतात, दामिनी तोंड सांभाळून बोल. अहिल्या म्हणते, मोहन असू दे रे, बोलू दे तिला. अहिल्या म्हणते, दामिनी खूप छान दिसतीयस. दामिनी तोंड वर करून म्हणते, वहिनी थँक्यू. तिला कळत सुद्धा नाही ही टोचून बोलतीये मला, ती खुशाल थँक्यू असं म्हणते. सगळेच दामिनीवर हसत असतात. फक्त एकच गोष्ट सांग, रोज अशीच तयार होणे का? असे कपडे एवढी तयार होणार आहे रोज? हा वहिनी, अशीच तयार होणार आहे. आणि मी ठरवले स्वतःमध्ये काही चेंजेस करायचे, आणि स्वतःतच नाही तर या घरात सुद्धा चेंजेस हवे, आणि मी ते करणार आहे. वहिनी, हे सोफे कसले आपले? लोक म्हणतात किती धूळ आहे, कुठे राहता? किर्लोस्कर मेन्शन मध्ये राहतो ना आपण, मग तसं वागायला हवंय ना. आजच्या आज मी डिझायनर सोफे मागवणार म्हणजे मागवणारच. हे सोफे फेकून देणार आहे मी. आणि पडदे कसले आहेत? शी, कसले घाणेरडे कलर आहेत. चांगल्या कलरचे पडदे आणू. आणि मी काय म्हणतेय, छत पण काढून टाकू की? लोक ओपन किचन ठेवतात, आपण ओपन हॉल ठेवायचा का? छान वाटेल ना. हवा इलो डायरेक्ट. मी बरेच काही बदल करायचेत मला, पण हळूहळू करेल मी, म्हणून स्वतःपासून आधी बदल सुरू केलाय. हो, आता श्रीकांत मोहनला खुणवतात की हिला जरा दाप, हिला कुठेतरी थांबव, ही फास्ट सुटलीये.
दामिनी काय थांबायचं नावच घेत नाही. काय बडबड करत असते तिचं तिला माहिती. पण म्हणतात दामिनी 1 मिनिट, घरातले बदल नंतर करू, आधी रूम मध्ये काय बदलायचंय त्याचा विचार करायचा का? करेक्ट, तुम्ही अगदी बरोबर बोलताय. आधी आपल्या रूमच बघायला हवंय आपण. मोहन दामिनीचा हात पकडतात आणि अगदी पळतच घेऊन चाललेले असतात. दामिनी बडबड बडबड करत असते. मोहन अगदी ओढून ओढून तिला वर घेऊन चाललेले असतात. सगळं करू आपण, चल ग आधी. आणि म्हणते एवढ्याच्या कपाटात माझे कपडेच बसत नाहीये. तिला आता हसायला लागलेली असते. दामिनीच्या डोक्यात काय नवीन खूळ आहे? श्रीकांत म्हणतात दर 2 दिवसाला नवीन खूळ असते ह्या दामिनीच्या डोक्यात. काय चाललेलं असतं तिचं तिला माहिती. आता सगळे दामिनीवर हसतात. त्या म्हणते हो ना, दामिनी काकूंचं काही खरं नाही या. मग अशी सगळी भांडी उचलली आणि भंगार व्हायला द्यायला निघाल्या. काय? हो आई. काय म्हणतात कठीण आहे बाबा या दामिनीचं, फारच अवघड आहे. सगळेच आता दामिनीवर हसत असतात. इकडे आता प्रीतम संध्याकाळी काम वगैरे आवरतो आणि आता घरी चाललेला असतो. कोणाचा तरी फोन येतो तेव्हा तो म्हणतो की चाललोय घरी. हे बघ आता निघालोच मी. फोनवर बोलतच असतो प्रीतम. तेवढ्यात काय तो दिशाने पाठवलेला माणूस आसपास भटकत असतो प्रीतमच्या. त्याच्याकडे एक चिठ्ठी फेकलेली असते आणि प्रीतम ती चिठ्ठी उचलतो. आधी तशी बोलत असतो. चिठ्ठी बघितल्यावर लगेच म्हणतो दादा मी तुला जरा वेळाने फोन करतो, आता बंद कर. आता इकडे तिकडे बघायला लागलेलो असतो कुठून चिठ्ठी फेकली. त्या चिठ्ठीत असं लिहिलेलं असतं जास्ती खुश होऊ नको, कारण उद्या तुझ्या बापाच्या चित्राचं प्रदर्शन होणारच नाहीये. सगळ्या चित्रांची आज स्वतः तू होळी करणार आहे. आता मात्र प्रीतमला खरंच संकटात टाकलेलं असतं. प्रीतमला इतकं टेन्शन येतं, बाबांची चित्र मी कशी जाळू माझ्या हाताने. इतका राग इतका संताप व्यक्त करत असतो. दिशा मी तुला सोडणार नाहीये म्हणतो. जीव देवाचा वाटतोय मला खरंच. पारूने शब्द दिलाय, नाही तर खरंच जीवच देऊन टाकला असता. आता इथे पारू जरी असती ना, बराच आधार झाला असता. अगं पारू तू कुठे, प्लीज ये यार, खूप गरज आहे तुझी. पारू जिथे कुठे असेल तिथून ये. टॉर्चरिंग मला सहन होत नाहीये, मी खरंच काहीतरी बरं वाईट करून घेणार. इकडे आता अहिल्या झोपण्याच्या तयारीत असते आणि तिच्या मागे बरोबर श्रीकांत उभे असतात. अहिल्याशी जरा बोलत असतात. श्रीकांतला खूप आनंद झालेला असतो. त्या अहिल्याला म्हणतात माझा खरंच विश्वासच बसत नाहीये, माझ्या पेंटिंगचं प्रदर्शन वगैरे भरणार आहे. खूप छान गोष्ट आहे ग. खरंच अहिल्या, मी स्वप्नात सुद्धा विचार केला नव्हता असाही दिवस उगवेल. अहिल्या म्हणते श्रीकांत हे खूप आधी व्हायला हवं होतं रे, हे यश तुला आधीच मिळायला हवं होतं, माझ्याकडनंच जरा उशीर झाला. ही वेळ आता आली आहे श्रीकांत, आणि तुला मी परत एकदा सांगतेय पेंटिंग जरा सिरियसली घे. प्रदर्शन करून थांबायचे नाहीये, खूप सारे प्रदर्शन करायचेत आपल्याला तुझ्या पेंटिंगचं प्रदर्शन परदेशात सुद्धा भरवायचे. अहिल्या काय बोलतेस तू, एवढा मोठा नाहीये मी. तुझी खूप सुंदर चित्र आहे श्रीकांत, तुला कल्पना नाहीये. अजून एका गोष्टीचा आनंद आहे ग मला अहिल्या, आता कुठच्या. सगळी काही जबाबदारी तू प्रीतमवर सोपवली ना, ते मला आवडलंय. प्रीतम सुद्धा किती मन लावून काम करतोय बघितलं ना अहिल्या. पेंटिंग कुठे ठेवायची, त्याच्यावर लाईट कुठे पडला पाहिजे, कोणतं पेंटिंग कुठे लावायचं, सगळं काही बारकाईने बघतोय आणि खरंच मन लावून काम करतोय या तो. तू विश्वास ठेवला त्याबद्दल खरंच थँक्स अहिल्या, आणि स्वतःहून घेतली जबाबदारी, त्यामुळे मी काही बोलले नाही. करेल, बघू आता कसं करतो काय. मला म्हणते श्रीकांत पेंटिंग प्रदर्शन याचा विचार करू नको, खूप उशीर झालाय ऑलरेडी, झोप आता, सकाळीही लवकर उठायचंय. जरा आवरून आले तोपर्यंत झोपी जा बरं श्रीकांत. अहिल्या आता आतल्या रूम मध्ये चेंज करायला गेलेली असते. श्रीकांत म्हणतात अहिल्या कमाल आहे तू, खरंच अहिल्या कमाल आहे तू, काहीही करू शकते. श्रीकांतला अहिल्याचं खूप असं कौतुक वाटत असतं. इकडे आता प्रीतम ते पेंटिंग जिथे असतात त्या रूम मध्ये तिथे आलेला असतो आणि सगळी काही पेंटिंग्स अगदी बारकाईने बघत असतो. प्रीतम सगळ्या पेंटिंग्सला बघतो आणि एका पेंटिंग मध्ये तो हरवलेला असतो. श्रीकांतने स्वतःच्या हाताने अहिल्याचं अगदी हुबेहूब असं पेंटिंग काढलेलं असतं आणि ते बघून मात्र अहिल्याला खूप आनंद झालेला असतो. तो सगळा काही प्रसंग आता प्रीतमला आठवत असतो आणि त्याला खूप वाईट वाटत असतं. अगदी रडायला लागलेलं असतो की त्याच्या हातून आता सगळी काही पेंटिंग जाळून टाकायची असतात. दिशाने त्याला सांगितलेलं असतं सगळी पेंटिंग जाळून टाकायची, नाही तर तुझी पोल मी घरच्यांच्या समोर खोलून टाकेल. तू काय काय केलंय हे मी सगळ्यांना सांगेल. तुमचं धाडसच होत नसतं हे सगळं काही जाळून टाकायचं. त्याला खूप टेन्शन आलेलं असतं आणि तो आता म्हणतो मनातल्या मनात, बाबा आयुष्यभराचं स्वप्न राख रांगोळी होतानी तुम्हाला बघायला लागणार, राख रांगोळी झालेली तुम्ही बघणार आहात आणि ती राख रांगोळी मी स्वतः करणार आहे माझ्या हाताने. उत्तमला अगदी ते जाळावं असं वाटतच नाही. तो इतका विचार करत असतो, इतका विचार करतो, जीव ओतून सगळं काही काम केलं असेल, प्रत्येक पेंटिंग काढलं असेल, रंगवलं असेल, जीवापाड प्रेम केलं असेल या पेंटिंगवर, आणि ते आता मी स्वतः जाळणार आहे म्हणजे माझ्या बाबांचं स्वप्नच जाळायला निघलोय मी. तर म्हणतो बाबा तुम्हाला अभिमान होता ना माझ्यासारख्या मुलाचा, आता आहे ना पश्चाताप होत असेल बाबा तुम्हाला. बाबांचं स्वप्न स्वतःच्या हाताने जाळून टाकणार आहे मी. आणि प्रीतम आता रडायला लागलेला असतो. प्रीतम म्हणतो मला हे खरंच जाळावंसं वाटत नाहीये, पण खरं सांगू का माझ्याकडे दुसरा काहीच पर्यायच उरलेला नाहीये. या दिशाने असं काय मला अडकवलंय ना
की मी तिच्या याच्यातून सुटूच शकत नाही. आता हे पेंटिंग जाळल्याशिवाय माझ्याकडे दुसरा काहीच पर्याय नाहीये. प्रीतम आता विचार करत असतो आणि पेंटिंग जाळायचे कसे हा प्लॅनिंग करतो. बाबा पर्याय नाही आणि मी काहीच करू शकत नाहीये, सॉरी बाबा. आणि एक एक पेंटिंग आता प्रीतम घ्यायला लागलेला असतो. खाली खूप सारी पेंटिंग असतात श्रीकांतची, सगळी काही छान अशी सजवून ठेवलेली असतात. आता प्रत्येक पेंटिंग जाळून टाकायला लावलेली असते दिशाने आणि मनावर दगड ठेवून प्रीतम हे काम करत असतो. सगळी पेंटिंग त्याने एकत्र जमा केलेली असतात. पूर्ण घरभर ती पेंटिंग असतात. इतकी सारी पेंटिंग असतात, त्याला जमा करायलाच फार वेळ लागलेला असतो. एक ना एक पेंटिंग प्रीतमने जमा केलेलं असतं. थोडीफार काही राहिलेली असतात शिल्लक, ती सुद्धा जमा करणार असतो आणि एकाच वेळेला सगळ्यांना जाळून टाकणार असतो. प्रीतमने सगळी काही पेंटिंग्स घेतलेली असतात आणि प्रीतम आता बाहेर त्यांना जाळण्यासाठी घेऊन गेलेला असतो. आता दुसऱ्या दिवशी अगदी सकाळी दामिनी आता झोपेतच असते आणि झोपेतच ओरडत असते आणि मग म्हणते, शी, हा माझाच आवाज होता का? दामिनी उठून बघते तर काय, किती वाजले अगदी घाबरलेली असते. दामिनी म्हणते, माय गॉड, 10 करोड मिळणार म्हणून अशी काय झोप लागली मला. डोळा कधी लागला कळालंच नाही मला आणि आता सुद्धा इतका उशीर झालाय तरी सुद्धा मला जाग आली नाही. दामिनी म्हणते, आज फायनली 10 कोटी रुपये मिळणार आहेत मला. काही झालं तरी लवकर तयार होऊन मला जायचंय. वहिनी म्हणते, पेपरमध्ये बघतात ना लॉटरी, मला सुद्धा पेपरमध्ये बघायला लागणार. वहिनी म्हणते, कुणी बघायच्या आधी पटकन मी न्यूजपेपर घेऊन लगेच इकडे येते आणि बघते माझं तिकीट त्या नंबरशी जुळतं का. वहिनी म्हणते, लॉटरी लागली की नाही बघायला लागणार आहे. पटकन फ्रेश होते आणि खाली जाऊन पेपरच आणते आणि लगेच कळेल मला लॉटरी लागली की नाही. देवा मदत कर रे, लागू दे मला मोठी लॉटरी. दामिनी म्हणते, देवा तुला जर बुंदी हवी असेल ना पाव किलो, तर 10 करोड रुपये नक्कीच जिंकून देशील. तेव्हा कुठे तुला मी 10 पाव किलो बुंदी वाहणार आहे 10 करोड रुपये बदल्यात. मी म्हणते, पटकन जाते, कोणी बघायच्या आत पेपर तर घेऊन येते. आता स्वप्न रंगवायला लागलेली असते की न्यूजपेपर मध्ये येतं लॉटरीचं तिकीट, मग कुणी बघण्याच्या आधी मीच जाऊन घेऊन येते की. आता लगेच तिला असं इमॅजिन करते की खरंच 10 करोड रुपये हिलाच मिळणार आहे. मी स्वतःशीच बोलते, दामिनी टाइम वेस्ट करू नको, पटापटावर पटकन फ्रेश हो आणि लगेच जाऊन तो पेपर स्वतःकडे घे. अगं दामिनी उठ घाई कर जरा. खाली आता अहिल्या, श्रीकांत, प्रिया, मोहन सगळेच बसलेले असतात हॉलमध्ये आणि अहिल्याचं काहीतरी चर्चा चाललेली असते. अहिल्या म्हणते, पटापट आवरा, जिथे प्रदर्शन भरवलंय तिथे लवकर जायला लागणार आहे आपल्याला. थोडीफार काही तयारी असेल तर करायला लागणार की. श्रीकांत म्हणतात, आपल्या प्रदर्शनाची ऍड आली की बघू की आपण, म्हणून पेपर ओढायला जातात तर लगेच दामिनी पळत आलेली असते. दादासाहेब थांबा आणि पटकन असा पेपर स्वतःच्या जवळ ठेवून घेते दामिनी आणि म्हणते, आज आहे ना माझ्याशिवाय या घरात कुणीही पेपर वाचणार नाही म्हणजे नाही, मी एकटीच वाचणार. ज्या आधी कुणी हातात घ्यायचा नाही त्या पेपरला मी कुणालाच हात लावू देणार नाहीये. प्रिया आता या दामिनीच्या वागण्यावर हसत असते. दामिनी काकूचं हे चाललंय तरी काय. प्रिया म्हणते, पेपर आणि दामिनी काकू काही संबंध तरी आहे का. श्रीकांत म्हणता, दामिनी अगं पेपर तुझ्याच हातात आहे, बघ की जरा डोळे उघडून. मोहन म्हणता, दामिनी असं काय करतीयस, दादाला एकदा पेपर वाचू दे, त्यांचा पेपर वाचून झाला की तुला देतील की, आत्ताच कुठे घेऊन पळतीये लगेच, जरा थांब की. दामिनी म्हणते, नाही म्हटलं ना, घरात सगळ्यात आधी पेपर मी वाचणार, मग काय कुणाला वाचायचं त्याने वाचा. अहिल्या म्हणते, दामिनी काय ग अचानक न्यूजपेपर वाचायचा, काय झाली जादू. एरवी त्या पेपरकडे ढुंकूनही बघत नाही, तसाच पडलेला असतो. आज काही गॉसिप वगैरे आलंय का छापून, काही वेगळं आहे का दामिनी, एवढी काय करते आणि कुणालाच हात लावू देत नाहीये ना वहिनी. ते ना आज पेपरमध्ये आणि तिच्या लक्षात येतं वहिनींना काही सांगायचं नाहीये 10 करोड बद्दल. इकडे कॅमेराकडे बघते आणि मग म्हणते, आत्ताच काही सांगायला नको, वहिनीना दुसराच काहीतरी विषय सांगते. वहिनी आजचा दिवस कसा आहे ना हे मला बघायचंय ना, म्हणून जरा पेपर बघितला, बाकी काही नाही. दामिनी म्हणते, मला ना स्वप्न पडलं होतं, आजचा दिवस खूप म्हणजे खूप छान असणार आहे, त्यामुळेच मला पेपर हवाय. माझं एकदा भविष्य वाचू द्या, मग देऊन टाकते की. मोठा दिवस राहणार आहे माझ्या आयुष्यातला, त्यामुळे मला तो सेलिब्रेट करायचा आहे आणि तो कसा असेल नक्की यासाठी धडपड करते हो. एकदा पेपरमध्ये वाचलं कसा दिवस असणार काय, मग मला छान वाटेल ना वहिनी, म्हणून सगळ्यात आधी पेपर मीच वाचणार असा अट्टहास धरला. तो स्वप्न होतं वहिनी, म्हणून राशी भविष्यात कळतं ना काय होणार आहे काय होणार नाहीये, म्हणूनच म्हटलं आपण जाऊन एकदा पेपर वाचूच या, म्हणजे कळेल राशी भविष्य काय आहे, खरं आहे की खोटं आहे. म्हणून आले हो वहिनी. आलेच असं म्हणते आणि दामिनी तिच्या रूम मध्ये पेपर घेऊन गेलेली असते अगदी घाईघाईने. दामिनी गेल्यावर आता सगळेच हसायला लागलेले असतात. इथे सुद्धा तिला राशी भविष्य वाचता आलं असतं ना. अहिल्या म्हणते, चला तिच्या नका नादाला लागू, चला आपल्याला उशीर होतोय. ते आता दामिनीच्या या वागण्याला हसलेले असतात. दामिनी आता शेवटी आलेली असते आणि तिच्या बेडवर रिलॅक्स अशी बसते. फायनली मला न्यूजपेपर मिळालाय, पटकन चेक करते मला लॉटरी लागली आहे की नाही 10 करोड रुपयांची. दामिनीने पेपर आता खोललेला असतो आणि लॉटरीचं तिकीट बघणार असते मला लागलंय की नाही. दामिनी आता पेपर उघडून बसते आणि म्हणते, पण हे तिकीट कसं बघायचं, लॉटरी लागली की नाही लागली, काय करायचं आणि काय नाही हे बघतात कसं पेपरमध्ये.
दामिनीने मोठ्या तोऱ्यात पेपर आणलेला असतो श्रीकांतच्या हातातून. पण वर आल्यावर तिला कळतं की तिला बघताच येते लॉटरीचं तिकीट कसं चेक करायचं त्या पेपरमध्ये. ती आता खूप टेन्शनमध्ये आलेली असते की आता करायचं काय. जर मला वाचताच येत नाही म्हणजे मला कळतच नाहीये तिकीट कसं बघायचं तर मी कसं बघू. म्हणते यांना बोलू का बघायला, हे मला बरोबर सांगतील. अहो असं म्हणायला जाते आणि गप्प बसते. सांगणार तर नाही पण जास्तीचा शहाणपणा करतील ते, त्यापेक्षा नकोच त्यांना बोलवायला. दामिनी बोलवायचा विषय टाळते. आता चेक करते की मला समजेल, एवढी काय हे नाहीये मी, कळेल मला. तिकीट कोणाला लागलं, जो रकाना असतो तो सापडलेला असतो दामिनीला. त्याच्यावर बंपर असं नाव लिहिलेलं असतं. हो हो हो, हेच माझं तिकीट आहे, हेच माझं तिकीट आहे. दामिनी म्हणते नंबर दिसताय म्हटल्यावर असंच बघायचं असेल, पण सगळ्यात महत्वाचं माझं तिकीट कुठे आहे. दामिनीला नंतर कळतं की पेपर वगैरे आणलाय, न्यूज पेपरमध्ये त्या लकी ड्रॉसाठी कुठे जागा असती ती पण शोधलीये, पण आता तिकीट आहे की नाही ते बघायला लागणार. घाईघाईने अगदी कपाट उघडते आणि तिकीट आहे की नाही बघायला जाते. दामिनीने आता शोधाशोध सुरू केलेली असते कपाटामध्ये. तिकीट नेमकी ठेवलंय कुठे, ज्यासाठी सगळं काही घाट घातलाय ते तिकीट सापडायचा प्रयत्न करत असते दामिनी. आणि खूप शोधाशोध चाललेली असते दामिनीची तिकीट कुठे आहे ते बघण्यासाठी. त्यातल्या मनात म्हणते की लॉटरीचं तिकीट कुठे ठेवलंय मी. तिकीट जर नाही मिळालं तर काहीच उपयोग होणार नाहीये मला. मी तिकीट कुठे ठेवलंय हे मला आठवतच नाहीये. दामिनी सगळीकडे शोधाशोध करते, तिला कुठेच काही तिकीट वगैरे सापडत नसतं. ती शीट असं करते आणि नंतर स्वतः सावरायचा प्रयत्न करते. दामिनी शांत एकदम शांत हो बरं. दामिनी स्वतःलाच म्हणत असते. लास्ट टाइम मी तिकीट कुठे ठेवलं होतं हे आठवण्याचा प्रयत्न करत असते दामिनी. तरी झोपायच्या आधी स्वतःशीच ते तिकीट घेऊन काय गप्पा मारल्या आणि मग ते तिकीट घेऊन तिशीच झोपी गेले मी. म्हणते उशीच्या खाली नक्कीच माझं तिकीट असणार आहे. उशीच्या तिथे जाऊन बघते आणि खरंच उशी बघते दामिनी तर खरंच त्याच्या खाली तिकीट असतं. फायनली मी लकी ठरले, माझं लॉटरीचं तिकीट मला सापडले, नाही तर काहीच उपयोग झाला नसता. दामिनी आता स्वतःशीच बोलत असते. घाईघाईने ते लॉटरीचं तिकीट घेते आणि त्या पेपरवरचा नंबर आणि लॉटरीचे तिथे नंबर आहे तो मॅच करण्याचा प्रयत्न करते. दामिनीने पेपरमधला आणि तिच्या तिकिटावर असलेला नंबर बघितलेला असतो. दोन्हीही नंबर अगदी मॅच होतात. दामिनीला असा काय आनंद झालेला असतो की मला 10 करोड रुपयांची लॉटरी लागली. त्या आनंदाने दामिनी बेडवरच पडलेली असते अगदी धक्क्याने. तिला धक्का सहन होत नाही की फायनली 10 करोड रुपये तेही मला लागलेत. बघू आता दामिनीला खरंच 10 करोड रुपयांची लॉटरी लागलेली असते का, आणि जर 10 करोड रुपयांची लॉटरी लागली तर दामिनी काय करेल किंवा दामिनीची काय अवस्था होईल. मित्रांनो, आपल्याला हे जर बघायचं असेल तर आपल्याला बघायला लागणार पुढचा भाग. हा भाग इथेच संपलाय. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.